The logistic cost in China is 8%. USA and European country it is 12%. And Indian scenario our logistic cost is 16%. गुड मॉर्निंग. परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज एका इव्हेंट मध्ये जायचं आहे मला आणि आपल्या देशातील एक मोठे व्यक्तिमत्व, राजकारणातील मोठे व्यक्तिमत्व यांना भेटायला जायचं आहे. ते कोण आहेत नक्कीच तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. तर भेटायला जायचं होतं. दाढी थोडी वाढली होती आणि केस पण थोडे पांढरे झाले होते. तर आपण जाऊयात थोडं सलून मध्ये ग्रूम करायला. सलून मध्ये जाऊन थोडंसं ग्रूमिंग करूयात आणि चला आता मी सलूनला जात आहे. तर भेटूयात सलून मध्ये. इथेच माझ्या घराच्या समोरच सलून आहे. पाहूया ते चालू आहे का नाही. आय होप की ते चालू झालं असेल. हे पाठीमागचं आमचं घर आणि इथे आहे सलून. बंद आहे सध्या. सलून बंद आहे. तर दुसरं पाहूया. दुसरं सलून पण बंद दिसत आहे. तर सलून तर सध्या बंद आहे. तर मग घरीच आपला देसी जुगाड करायला लागेल. तर चला घरीच काहीतरी करूया. गुड मॉर्निंग. आमचे राजे उठलेले आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग बोल. बॉक्स मध्ये जाऊन बसलेले आहेत. हा बॉक्स त्याच्या प्रोजेक्ट साठी आणला होता. लावू का रे? लावू. राजेला पॅक करून आपण नेऊया. गुड मॉर्निंग. तर सलून बंद आहेत. तर ह्या टोकाच्या मिशा आहेत त्या थोड्या आपण कमी करू आणि हे वरती आलेले पांढरे केस आहेत ते थोडेसे करू. होईल तेवढं ग्रूम करायचा प्रयत्न करू. हे असे खाली आलेले केस तर दाढी मिशा ट्रिम करून झाले आहेत. तर आता केसांना कलर लावूया. थोडेसे पांढरे झालेले आहेत. तर मी ते घेतलेला आहे गार्नियरचा ब्लॅक नॅचरल कलर. तर आपले केस काळे करूयात. कलर मिक्स करूयात. याला म्हणतात डेव्हलपर. हे टाकलेलं आहे. तर आता याच्यामध्ये कलरंट टाकूया ज्याच्यामुळे कलर येईल. तर अशा प्रकारे आपला कलर लावून झालेला आहे. नक्कीच कमेंट करून सांगा जमला आहे का. आणि आपले 300 रुपये आज वाचलेले आहेत. सलूनवाल्याला धन्यवाद करायला गेला आज, कारण सलून बंद होतं म्हणून घरी ट्राय केला आणि बऱ्यापैकी जमला आहे. आता 15 दिवस काही पाहण्याची गरज नाही. चलो ऑल राईट. आता मी तयार होऊन निघालेलो आहे इव्हेंटसाठी. इथून 15 मिनिटाचाच रस्ता आहे. तर चला आपण जाऊयात डायरेक्टली. तर आज आपल्या मनीला घेऊन जात आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तर चला. हिला लास्ट संडेलाच धुतलं होतं. इथे खूप रस्त्यावरची धूळ येऊन बसते याच्यावरती. तर आता हिची आंघोळ करायची बारी नेक्स्ट संडे. समोरच्या ग्लासवरती पण खूप धूळ बसलेली आहे. ती थोडीशी पुसून घेऊया आपण. तर मी निघालेलो आहे आपल्या इव्हेंटला घरून. इथून जास्त नाही, 10 किलोमीटरचाच अंतर आहे. हा आहे नागपूरचा मेट्रोचा ब्रिज आणि ही जेवढी विकास कामे ज्यांनी केलेली आहेत त्यांना आज मी भेटायला जाणार आहे. जेवढं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे, ज्यांनी केलेलं आहे ज्यांच्या हस्ते, त्यांनाच आज भेटण्याचा आणि जवळून पाहण्याचा योग आलेला आहे. थोडीशी ट्रॅफिक आहे आज ऑफिसचा टाइम असल्यामुळे. आता सकाळचे 9 पावणे 10 झालेले आहेत. मित्रांनो, ज्यांना भेटण्याचं स्वप्न होतं आणि ज्यांना जवळून पाहण्याचं स्वप्न होतं, आज त्यांना पाहण्याचा योग येणार आहे. तर ती व्यक्ती कोण आहे थोड्याच वेळात मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहे सध्या. सिग्नल आहे, सिग्नल निघालेला आहे. तर चला. सो आपल्या महिनेला पार्किंगची जागा शोधत होतो. ते आलो होतो. सध्या इथे पार्क केलेलं आहे.
बट रस्त्यावरती आहे. तर इथेच रेडिसन ब्लू नावाचं सुप्रसिद्ध हॉटेल आहे. तर तिथे आपलं इव्हेंट होतं, तर तिथेच पार्क करूयात. तर चला गाडी पार्क करूयात आपण सुरक्षित ठिकाणी पार्क करूयात. हे हॉटेल आहे इथे रेडिसन ब्लू. गाडी पार्क करून झालेली आहे. आता यांना चाबी मी देऊन आपल्या इव्हेंटच्या ठिकाणी जात आहे. आता आमचा इव्हेंट संपला आहे मित्रांनो, बट ड्यू टू सम सिक्युरिटी रिझन आय कांट रिव्हील द इव्हेंट. आता मी लंच करण्यासाठी जात आहे. लंच हे रेडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. सॉरी मित्रांनो, मी इव्हेंट रिव्हील नाही करू शकत आहे ड्यू टू सम प्रायव्हसी रिझन. पण गडकरी साहेबांना जवळून पाहून खूप छान वाटलं. गडकरी साहेब म्हणजे आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला लाभलेले दूरदर्शी असणारे एक नेतृत्व आहे. गडकरी साहेब निघत आहेत आता. हे ट्रेलर पाहू शकता तुम्ही. एखाद्या रेल्वे सारखं वाटत आहे का नाही? हे एवढं मोठं ट्रेलर आपल्या भारताच्या रोडवरती धावणार आहे. पूर्वी आपल्याला हे फॉरेनमध्येच पाहायला भेटायचं, पण आनंदाची बाब म्हणजे हे आता आपल्या भारताच्या रोडवरती धावणार आहे. यापूर्वी भारतामध्ये याला परमिशन नव्हती, कारण यासाठी लागणारे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हते. आणि माझ्यासाठी अजूनही प्राऊड मुवमेंट म्हणजे डिलिव्हरी ऑन दिस ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. तर चला आता आपण लंच करायला जाऊया. आत्ता आलो आहे आम्ही लंच करायला. लंच रेडिसन ब्ल्यूमध्ये होतं आणि इथे पाहू शकता लंचमध्ये आज काय काय होतं. अशा प्रकारे आमचा लंचचा मेन्यू होता. इथे होती पापडी चाट आणि हे होतं कर्ड राईस आणि प्रत्येक याच्यावरती कॅलरीज मेन्शन केलं होतं. हे सॅलडचं सेक्शन होतं, कांदा, टोमॅटो आणि हे बघा तुम्ही कच्ची मिरची, लिंबू आणि ते सॅलड बनवलेलं होतं, फ्रूट सॅलड होतं. त्याच्यानंतर इथे ब्रेड्स होते आणि इथे आलूचा कुठला तरी प्रकार होता. त्याच्यानंतर दाल मखनी होती आणि इथे व्हेज पुलाव आणि साधा राईस पण होता आणि डेझर्टमध्ये गाजराचा हलवा. फायनली लंच वगैरे करून आता निघालेलो आहे. तर बघू आता नेक्स्ट प्लॅन काय आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता. तर आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये.